ते महापौर व्हावा असं विधान तुम्ही केले, नेमकी काय म्हणायचे होते तुम्हाला? काही दिवसापूर्वी मला वाटते 5-7 दिवस 8 दिवस पूर्वी 10 दिवस आठवत नाही मला, पण तिथे उत्तर भारतीय मोर्चातर्फे एक आयोजित कार्यक्रम केला होता, उत्तर भारतीय समाजाचा स्नेह संमेलन म्हणून. आणि तिथे आम्ही गेलो होतो. ते कार्यक्रमामध्ये असा बोलता बोलताना लोक म्हणलं की उत्तर भारतीय समाज महापौर कधी होईल. मला ठीक आहे, तुम्ही उत्तर भारतीय समाज एवढा नगरसेवक निवडून आला जेणेकरून आपण सांगू की उत्तर भारतीय समाज महापौर करा. हा मीरा भाईंदरमध्ये असा एक प्रसंग होता. त्यामध्ये कुठला हे विषयांतर काही लोक करत आहेत ह्या विषयाच्या, उत्तर भारतीय समाज किंवा मराठी. तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका. हा मराठी समाज किंवा उत्तर भारतीय, महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही सगळे मतलब मराठी आणि हिंदीमध्ये कुठे फरक करत नाही आणि करणार पण नाही. हां, 29 महानगरपालिकाचे इलेक्शन डिक्लेअर झालेले, 15 तारखेला मतदान होईल. आणि महाराष्ट्राचे लाडके आणि आपले ज्यांना देवाभाव म्हणतात, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे 2 उपमुख्यमंत्री, आमचे एकनाथ शिंदे साहेब शिवसेनाचे प्रमुख आणि आमच्या अजितदादा दुसरे डेप्युटी सीएम आपले राष्ट्रवादीचे प्रमुख, हे सगळे महायुतीच्या सत्ता येतील. आणि महायुती सत्ता आल्यानंतर आम्ही सगळ्यांची मतलब आहे की महायुतीत सत्ता येतील. आणि त्यामध्ये आमच्या सर्वांची इच्छा आहे हिंदू समाजात ते महापौर व्हावा. आणि हिंदू समाजाचे लोकांना जी एक अपेक्षा आहे या महाराष्ट्रामध्ये, मुंबईच्या आणि मुंबईमध्ये आपण काही विषयांतर कसं करता, हा विषयांतर काही कारण नाही. आता वारंवार मराठी भाषेवर तुम्ही विकासाच्या मुद्दा आणा, तुम्ही हिंदुत्व मुद्दा आणा, जे मुद्दे तुम्ही मतलब आतापर्यंत केलं ह्याच्यावर मला जास्त भाष्य करायचं नाही. स्पष्टपणे माझ्या मत आहे की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेतील महायुती सत्ता येतील आणि त्यामध्ये सत्ता आमच्या हिंदू समाजाच्या महापौर बसतील.